कसं भैया कसं वाटलं गर्दी पाहून? थांब निघला पूर्ण काय गर्दी आहे रे. तर पब्लिक आपल्याला शूट होतं परभणीसाठी. सो आपण संभाजीनगर वरून डायरेक्ट परभणीसाठी आपण रात्रीच निघालो होतो, कारण की आपल्याला उद्या मेकअप सेमिनारचं शूट होतं. कारण आपण मस्त असे सॉंग्स बोलत बोलत आपण परभणीमध्ये फायनली पोहोचलो होतो. सो आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो होतो. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर चेकिंग करून आपण आपल्या रूम मध्ये पोहोचलो होतो. रूम तुम्ही बघू शकता, डायरेक्ट एकच नंबर होती. मला तर खूप आवडली होती, पण मला उद्या शूट होतं त्यामुळे मी डायरेक्ट झोपून गेलो. मस्त एक स्नॅप काढून मी डायरेक्ट बेडवरती जाऊन झोपून गेलो. त्यानंतर मग डायरेक्ट सकाळी उठलं मस्त फ्रेश गेस झालो, कपडे घालून मी डायरेक्ट रेडी झालो शूटला जाण्यासाठी. त्यानंतर मला कृष्णादादा भेटला होता. कृष्णादादा खूप भारी होता. त्यानंतर आम्ही सगळे जेवण वगैरे करून आम्ही निघालो होतो नेक्स्ट लोकेशनसाठी, जिथे आपलं मेकअप सेमिनारचं शूट होतं. तिथे गेल्या मी पहिले मॅमचे आणि सरचे काही एंट्री शॉट घेऊन टाकले. त्यानंतर मॅमचे मेकअप करताना काही क्लिप्स घेऊन टाकलेत मी माझ्याकडे, कारण की ते आपल्या नंतर रीलवरती पोस्ट करायला लागणार होते. दादाचे फॅन्स तर इतके क्रेझी होत्या की ते दादांना माईकवरती पण बोलून होते. म्हणजे खरं अक्षयदादांनी इतके फॅन्स भेटले होते ना तिथे की आम्ही सांगू नाही शकत मी तुम्हाला. जसं अक्षयदादा इथनं निघलं तशी पूर्ण स्टुडिओमधले जितके लोक होते पूर्ण सगळे बाहेर निघून गेले. आणि त्यामध्ये मी आपला मस्त कॅमेरा घेऊन मस्त पब्लिकचे पण रिॲक्शन घेऊ लागलो नाही. बट खरं गाईस, इतके फॅन्स असणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यामध्ये पण आम्हाला मॅमचे पण खूप सारे तिथं फॅन्स असे म्हणजे मॅमसोबत फोटो काढत होते. त्यानंतर जी आमची मॉडेल होती तिच्यासोबत पण इतके सगळे पब्लिक फोटो काढत होती की आम्ही सगळे पागल झालतो की बाबा एवढी पब्लिक फोटो काच काढू लागली. पण ते सगळं त्यांचं प्रेम होतं नाही का आमच्यावरती. त्यामध्ये काय यश मात्रे पण आपलं मस्त फोटो काढू लागलं सगळ्या पब्लिक सोबत. पण दादा सगळ्यांना असं प्रेम देतो म्हणून ते खूप आवडतं मला. त्यानंतर मॉडेलचे तुम्ही रिॲक्शन बघू शकता. कशीच ती कसं वाटलं तुला शूट? कसं इतके फॅन्स भेटले तुझे, कसं वाटलं तुला? आणि तसाच आपला कृष्णा दादा पण कॅमेऱ्यामध्ये सेल्फी घेत होता दादा आणि मॉडेल सोबत. लाईक करा, फॉलो करा.